नमस्कार. वेगळे रंग आयुष्याचे या कथा मालिकेत आपलं स्वागत आहे. कथा आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. वेगळे रंग आयुष्याचे भाग 112. आज राधिकाचे बेबी शॉवर होते. सर्वजण खूप आनंदात होते. अमू पण बऱ्यापैकी चांगली होती, त्यामुळे ती पण उत्साहात सर्वांशी बोलत होती, हसत होती आणि तिला खुश पाहून शर्व पण खुश होता. शर्व निखिलच्या वडिलांसोबत म्हणजेच मेजर रामसोबत बोलत बसला होता. मेजर सोबत बोलत असताना पण त्याचे लक्ष अमूकडेच होते. हे पाहून मेजर शर्वला म्हणाले, काय कॅप्टन, बायकोशिवाय लक्ष लागत नाही वाटतं, सारखं तिच्याकडेच बघतोय ते. मेजर म्हणाले, असं काही नाहीये सर, तिची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे बस थोडी काळजी वाटते. शर्व त्याच्याकडे येणाऱ्या अमूला पाहून म्हणाला, ओ, काय झालंय सुनबाईंना, थकल्यासारख्या वाटताय. मेजर ही अमूकडे पाहून म्हणाले, हो, वीक झाली ती, त्यामुळे. शर्व बोलता बोलता थांबला. अहो डॅड, तुमचा लाडका बाप बनणार आहे. गुड न्यूज आहे अमू आणि शर्वकडे. आणि हो डॅड, जुडे आहेत बरं का. निखिल हसत म्हणाला, हो का, भले, शाब्बास पठ्ठ्या, खूप आनंदाची बातमी आहे. निखिल, जा तुझ्या मॉमला सांग ही आनंदाची बातमी. तिला सांग सुनबाईची नजर काढ म्हणून. मेजर आनंदात म्हणाले, हो डॅड. निखिल हो बोलून निघून गेला. अमू आणि शर्वसाठी तिथे सर्वच खुश होते. अमू पण आनंदात दिसत होती. सर्वांशी छान हसून बोलत होती. शर्व तिच्यावर लक्ष ठेवून होता. अमू पण स्वतःची काळजी घेतच होती. वाव दी, किती सुंदर दिसते तू, अमू राधिकाला म्हणाली. अगं हळू, बस इथे, जास्त धावपळ नको करूस. राधिका अमूचा हात पकडून म्हणाली, हो गदी, मी अगदी ठीक आहे. तू स्वतःकडे लक्ष दे. आज तुझा दिवस आहे, त्यामुळे फक्त तू, जिजू आणि बेबी, बस एवढंच लक्षात ठेव. अमू हसून म्हणाली, हो ग बाई, तू म्हणशील तसं. राधिकाही हसून म्हणाली, आता कसं, असंच ऐकायचं माझं. अमूने म्हटलं, अमू, तुम्ही इथे काय करताय? तयार नाही का व्हायचं तुम्हाला? आई साहेब तिथे येत म्हणाल्या. तयारच तर आहे आई साहेब. माफ करा, तुम्ही पाठवलेले कपडे आणि दागिने नाही घातलेत मी. ते सर्व जड असल्याने अनइझी वाटत होतं मला, म्हणून. अमू म्हणाली, अहो ठीक आहे ना मग. खरं तर आम्हालाच लक्षात यायला हवं होतं तुम्हाला जड काही नको म्हणून. आई साहेब मान हलवत म्हणाल्या, असं काही नाही आहे, पण मला जास्त काही आवडत नाही म्हणून. अमू हळूच म्हणाली, हो हो, माहिती आहे आम्हाला. असंही तुम्ही न सजता सवरताही खूप सुंदर दिसताय. आमचीच नजर लागायची. आई साहेब अमूच्या कानामागे टीट लावत म्हणाल्या. त्यावर अमूने फक्त छान स्माईल केली. काय चाललंय प्रिन्सेस अमेया यांचं? दादासाहेब त्या तिघींकडे येत म्हणाले. आई साहेबांसोबत गप्पा चालल्या छान. तुम्हीही जॉईन करू शकतात बरं आम्हाला. अमू दादासाहेबांना म्हणाली, आम्हाला कामं आहेत ग, नाहीतर इतका छान चान्स मिस नसता केला आम्ही. तुमचं सुरू असू द्यात. काळजी घ्या. आई साहेब आम्ही बाहेर आहोत, गेस्टकडे बघतो जरा, दादासाहेबांनी म्हटलं. हो या तुम्ही,
आईसाहेबांनी म्हटलं. राधिकाचा बेबी शॉवरचा कार्यक्रम अतिशय छान पार पडला. सर्वांचे जेवण झालेत आणि जाणाऱ्या गेस्टला बाय करून सर्वजण आराम करायला गेलेत. निखिलची फॅमिली तिथेच होती अजून. शर्व मेजर रामसोबत बोलत होता. सर, मी आता विचार करतोय रिझाईन करायचं. अमेयाला माझी गरज आहे, शर्वने सांगितलं. व्हॉट? शर्व, तू म्हणतोय हे? इथपर्यंत येण्यासाठी काय काय केलाय विसरलास का तू? अरे, अमेयासोबत तुझी पूर्ण फॅमिली आहे इथे. पण देशाला तुझी गरज आहे असं भावनिक होऊन एवढा मोठा निर्णय घेऊ नकोस. आणि हो, हे सर्व मी तुझा सिनियर म्हणून बोलत नाहीये, तुझा काका म्हणून बोलतोय. निखिल सारखाच आहेस तू मला. मेजर राम म्हणाले. हो सर, पण असंही मी आता नेहमीसारखं फील्डवर्क तर नाही करू शकणार. मग अशात माझा काही जास्त उपयोग नाही होणार इंटेलिजन्सला, शर्वनेच म्हटलं. कोण म्हणतं असं? तुझ्याकडे जो एक्सपिरियन्स आहे ना, बाहेर शत्रूच्या देशात जाऊन काम करायचा, त्याचा उपयोग कायमच होणार आहे. मी तुला हेच सजेशन देईल की तू रिझाईन करायच्या भानगडीत पडू नये. असंही मला विचारण्यात आलं तर मी तुझं रिझाईन एक्सेप्ट करूच देणार नाही, मेजर राम शर्वला म्हणाले. बट सर, मी अमेयाला अशा अवस्थेत नाही सोडू शकत. तिच्याप्रती पण माझे काही कर्तव्य आहेत. आधीच डॉक्टरांनी तिची जास्त काळजी घ्यायला सांगितली आहे. नाजूक कंडिशन आहे तिची. ट्विन्स असल्याने डिलिव्हरीमध्ये पण प्रॉब्लेम होऊ शकतो. असं असताना तिला बाकीच्यांच्या भरवशावर सोडणं मला नाही पटत आहे. मी खूप विचार केलाय सर यावर. मी रिझाईन केलं तरी दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने देशाची सेवा करू शकतो. त्यासाठी आर्मीच्या वर्दीचीच गरज नाहीये मला, शर्व म्हणाला. तुझं म्हणणं पटत असलं तरीही माझं अजूनही तेच मत आहे. सध्या एक कर, लगेच रिझाईन न करता काही दिवसांसाठी लीव्ह घे अजून. नंतर काहीतरी मार्ग काढता येईल यातून. ओके? मेजर राम शर्वची पाठ ठोकताच म्हणाले. ओके, थँक्स सर. मला माहिती होतं तुम्ही योग्य तेच सांगणार मला. बरं, येऊ मी आता? बराच वेळ झाला इथे. अमेयाचं काय चाललंय बघावं लागेल, शर्व म्हणाला. हो, भेटू उद्या, मेजर स्माईल करत म्हणाले. हो, गुड नाईट सर, शर्वने म्हटलं. गुड नाईट कॅप्टन. मेजर शर्व रूममध्ये आला. अमू बेडवर झोपलेली होती, पण रोज सारखे शांत भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर. शर्वला ती थोडी अस्वस्थ वाटली. त्याने तिच्या कपाळावर हात ठेवून तिला ताप वगैरे तर नाहीये हे चेक केलं. ताप तर नव्हता. मग तो लगेच फ्रेश होऊन आला आणि तिच्या जवळ येऊन बसला. हळूहळू तिच्या केसातून बोटं फिरवत तो तिला रिलॅक्स करू लागला. शर्वच्या स्पर्शाने अमूच्या चेहऱ्यावरील अस्वस्थपणा कमी झाला आणि ती शांत झोपली. तिला व्यवस्थित बघून शर्व पण तिच्या शेजारी येऊन झोपला. रात्री शर्वला अचानक अमूच्या कळवळण्याने जाग आली. तो गडबडीत झोपेतून जागी झाला. पटकन लाईट्स ऑन केले आणि बघितलं तर अमू पोट पकडून कळवळत होती. तिला तसं पाहून शर्व चांगलाच घाबरला. अमेया, काय होतंय? ए राणी, उठ ना, मला सांग काय होतंय, शर्व घाबरून बोलत होता. अहो, पोटात दुखतंय, कसं तरीच होतंय मला. खूप अस्वस्थ वाटतंय. ब्लिडिंग पण होत आहे. आपले बेबीज ठीक असतील ना? अमू रडतच शर्वला म्हणाली.
रिलॅक्स हो तू आधी. बेबींना काहीही होणार नाही आहे. मी आता लगेच डॉक्टरांना बोलवतोय. तू थांब हं, मी आलोच. काहीही होणार नाही आहे. स्ट्रॉंग राहा. मी आहे ना तुझ्यासोबत. शर्व पटकन रूमच्या बाहेर आला आणि मोठ्याने आवाज देऊन तिथल्या सेवकांना बोलवलं आणि डॉक्टरांना लगेच असतील तसे बोलवायला सांगितलं. खरं तर शर्व पण खूप घाबरला होता. एरवी मोठे मोठे निर्णय लगेच घ्यायचा तो, पण आता काय करावं काहीच सुचत नव्हतं त्याला. तरीही अमू समोर स्वतःला खंबीर ठेवायचं होतं त्याला. आत्ता जर तो कमजोर पडला तर अमूने काय केलं असतं, हा विचार करून तो असलेल्या परिस्थितीला सामोरा जाऊ पाहत होता. शर्व डॉक्टरांना बोलवायला सांगून तसाच अमूकडे आला. अमू अजूनही पोटाला पकडून रडत होती. तिला तसं पाहून त्याच्याही डोळ्यात अश्रू आलेत. स्वतःला खूप हेल्पलेस समजत होता तो त्यावेळी. त्याने त्याचे डोळे कोरडे केले आणि तिला होतं तसं त्याच्या दोन्ही हातांवर उचलून घेतलं. शर्व आपले बेबी. अमू रडत होती. काहीही होणार नाहीये आपल्या बेबींना. आत्ताच डॉक्टरकडे जाऊयात. त्यांची वाट पाहण्यात काही अर्थ नाहीये. तू स्ट्रॉंग राहा राणी. माझ्यासाठी, आपल्या पिल्लांसाठी. कळतंय ना तुला मी काय बोलतोय. शर्व खूप प्रेमाने अमू सोबत बोलत होता. हो. आह, खूप त्रास होतोय पोटात, अमू म्हणाली. थोडा धीर धर अमू, शर्व म्हणाला. तोच सारिका आणि दादासाहेब धावतच रूममध्ये आलेत. काय झालं शर्वराव? अमूला काय झालं? सारिका अमूला तसं बघून घाबरून म्हणाली. आधी डॉक्टरकडे जाऊयात, नंतर सांगतो सर्व, शर्व त्या दोघांना म्हणाला. हो हो चला. सारिका आम्ही जातो यांच्यासोबत. तुम्ही बाकीच्यांना सांगून या. सर्वजण काळजी करतील. आणि हो, राधिकाला कळवू नका इतक्यात. दादासाहेब शर्व बरोबर जात सारिकाला म्हणाले. हो, सारिका मागून म्हणाली. शर्व आणि दादासाहेब अमूला घेऊन लगेच हॉस्पिटलमध्ये आलेत. डॉक्टरांनी अमूची कंडिशन पाहता तिला सरळ ICU मध्ये भरती करून घेतलं. शर्व घाबरून एका चेअरवर पटकन बसला. दादासाहेब शर्वला धीर देत होते, पण खरं तर तेही तेवढेच घाबरलेले होते. बाप रे, हे काय झालं अमूला? शर्व किती घाबरून गेलाय आणि का नाही घाबरणार? प्रश्न त्याच्या मुलांच्या आणि बायकोचा आहे. बघूया पुढे अमूची काय कंडिशन आहे ते. पुढे काय होत आहे हे लवकरच कळेल. तोपर्यंत सोबत रहा आणि वाचत रहा वेगळे रंग आयुष्याचे. धन्यवाद.